धुळे शहरालगत असलेल्या SRPF कॅम्पच्या नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती। SRPF शासकीय वसाहतीमध्ये बिबट्याला या ठिकाणी जेरबंद करण्यासाठी पिंजरा बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळाला। या पिंजऱ्यात भक्ष्यच नाही, वन विभागाच्या गलथान कारभाराचा शिवसेनेने पर्दाफाश केलाय। धुळ्याच्या साक्री रस्त्यावरील SRPF कॅम्प परिसरामध्ये शासकीय वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार काही रहिवाशांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता। दरम्यान व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभाग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पिंजरा लावण्यास भाग पाडले। दुसऱ्या दिवशी पाहणी केली असता मात्र पिंजरा बंद अवस्थेत आढळून आल्यानंतर वन विभाग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली। मात्र पुन्हा एकदा हलगर्जीपणा करत बिबट्याला पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचं भक्ष्य न ठेवता चपात्या ठेवण्यात आल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे। तो व्हिडिओ अत्यंत सत्य आहे। साक्री रोडला ही SRPF कॅम्प आहे। इथे या जवानांची शासकीय वसाहत आहे आणि या वसाहतच्या बाजूला एका जवानाने या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार जो होत होता तो त्यांचं ATM आहे त्या ठिकाणी त्याचा मुक्त संचार त्या ठिकाणी त्या जवानांनी बघितला आणि त्याच्या मोबाईलमध्ये ते कैद केला आणि शिवसेनेच्या कार्यालयामध्ये म्हणजे आमच्याकडे तो व्हिडिओ पाठवला आणि याच्या 1 वर्ष अगोदरही बिबट्या या बाजूच्या परिसरामध्ये सापडला। त्यावेळेस आपण मदत केली होती, शिवसेनेने पाठपुरावा केला होता आणि त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी तो बिबट्या जेरबंद केला होता। म्हणून काही नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला आणि बा तुम्ही आता वन विभागाशी संपर्क करा, आमचे अधिकारी पण करतील आणि पाठपुरावा करून या ठिकाणी पिंजरा लावा, त्या ठिकाणी कॅमेरे लावा आणि तो बिबट्या जेरबंद कसा होईल यासाठी प्रयत्न करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।